तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की 16 डिसेंबर रोजी भव्य आणि दिव्य असा पुसेगावचा ओपनचा मैदान पार पडणार आहे मित्रांनो. आणि पुसेगाव मैदानाला आता काही दिवस बाकी आहेत मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत की पुसेगाव मैदानात नेमकं कोणकोणते पैरे फिक्स झालेले आहेत आणि कोणकोणते संभावित पैरे आहेत. तर याचीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. तर चला न थांबता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सर्वात आधी तर तुम्ही बक्षिसाचं स्वरूप बघू शकता. 2,00,000, 1,71,000, तृतीय क्रमांक 1,51,000 असे काही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. तसंच या मैदानातील पहिला फिक्स झालेला पहिरा तोच म्हणजे चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा अमित बादले यांचा चिमण्या आणि त्याचसोबत आबांचा पाखऱ्या. मित्रांनो, कालच्या मैदानात सुद्धा या जोडीने एक नंबर केलता आणि मित्रांनो ही A1ची जोडी आहे मित्रांनो. हा पहिरा मित्रांनो पुसेगाव मैदानासाठी फिक्स झालेला आहे. तर मित्रांनो, तसंच पुढील पहिरा आहे मित्रांनो राहुलभाई पाटील यांचा दावणीतला ज्यांच्या दावणीतला उगवता तारा तोच म्हणजे छोटा सर्जा. आणि मित्रांनो त्याच्यासोबत असणार आहे मित्रांनो राहुलभाई पाटील यांचाच दावणीतला काळीज तोच म्हणजे मित्रांनो मथुर 1,001. हा मित्रांनो यांच्या दोघांचा पण पहिरा फिक्स झालेला आहे मित्रांनो 100% मित्रांनो. कारण की राहुल दादानं पहिलेच म्हणलं होतं की पुसेगाव मैदानात घरची गाडी पळणार. तर मित्रांनो घरची गाडी 100% आपल्याला या मैदानात पडताना दिसणार. तर मित्रांनो तसंच पुढील पहिरा असणार आहे मित्रांनो सप्तमी हिंद केसरी सुंदर बॉस. मित्रांनो सुंदर बॉस उर्फ मित्रांनो हेडमण्याचं सुंदर. हा मित्रांनो ही जोडी फिक्स झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो या मैदानात ही जोडी 100% पळताना दिसणार मित्रांनो. तर मित्रांनो तसेच आता पुढची जोडी मित्रांनो तेच म्हणजे आता पुढील टॉपचा पहिरा मित्रांनो असणार आहे तेच म्हणजे फॉर्च्युनरचा मानकरी लखन. हा मित्रांनो त्याच्यासोबत असणार आहे मित्रांनो सर्जा 10-10. हा मित्रांनो पंढरीशेठ फडके यांच्या दावणीतला उगवता तारा तोच म्हणजे मित्रांनो सर्जा 10-10. ही जोडी मित्रांनो 100% पुसेगाव मैदानासाठी फिक्स झालेली आहे मित्रांनो. आणि या जोडीने आताच कालच्या मैदानात एक नंबर केला होता मित्रांनो. तसंच मित्रांनो पुढील पहिरा आहे मित्रांनो तोच म्हणजे पुसेगाव मैदानातील 2023चा एक नंबरचा मानकरी तोच म्हणजे धरणिकीचा राजा. हा मित्रांनो बाळासाहेब माने यांच्या घरणिकीचा राजा आणि त्याचसोबत दॉर्लेकरांचा हारण्या. हा मित्रांनो यांच्या दोघांचा मित्रांनो पहिरा 100% या मैदानात मला वाटतं की फिक्स झालेला आहे. तर मित्रांनो पुढील जवळजवळ फिक्स झालेला पहिरा तेच म्हणजे वाटेगावकरांचं बादल आणि त्याच्यासोबत आपला चालू सीझनचा बादशाह म्हणजेच सर्जा. हा मित्रांनो ही जोडी फिक्स झालेली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तसंच मित्रांनो पुढील पहिरा असणार आहे शाकीर भाई यांचा राजा. आणि मित्रांनो त्याच्यासोबत मित्रांनो मला वाटते की एक टॉपचाच पहिरा असणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो शाकीर भाईचा राजाचा मित्रांनो नियोजन आणखी अजून पण कोणाला माहीत नाही आहे मित्रांनो. जर का शाकीर भाई यांच्या राजाचा पहिरा जर का मला कळाला तर तुमच्यापर्यंत मी तिची अपडेट लवकरच पोहोचवल मित्रांनो. तर मित्रांनो आता राहिलेला विषय म्हणजेच आपल्या द्वादशी हिंद केसरी बकासूरचा. हा मित्रांनो बकासूर पण मित्रांनो आपल्याला या मैदानात एक टॉपच्याच पहिऱ्यासोबत पळताना दिसणार मित्रांनो. तर तो टॉपचा पहिरा कोणता मित्रांनो? तर तो टॉपचा पहिरा असणार आहे मित्रांनो A1ची जोडी तीच म्हणजे मित्रांनो बकासूर आणि चिकिया. हा मित्रांनो ही जोडी आहे मला वाटते की ही जोडी या मैदानात पळेल. कारण की गेल्या मैदानात वडकी मैदानात मामाने सांगितलं होतं की मोठा धप्पा देणार. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.